अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलपिंपळगाव येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन साजरा। याबाबत वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलपिंपळगाव येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पूजा, अभिषेक, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन केले। पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। श्री हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य सादर केले। यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली। 50 ते 60 हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 28 तारखेला रुद्र अभिषेकाने श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापन दिनाला सुरुवात झाली। संत महंतांच्या उपस्थितीमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांचे आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली। सकाळी नाश्ता, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर रामगिरी महाराजांचे कीर्तन झाल्यानंतर पुन्हा भव्य असं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याभरातून भाविकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी होती। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। महापुरुषांच्या एखाद्या शब्दामध्ये शक्ती आहे की एका शब्दात जीवनामध्ये परिवर्तन, जीवनाची दिशा बदलणारे महापुरुषांचे शब्द असतात। मग हे शब्द साधारण नाहीयेत। ज्ञानोबाने सांगतात, हेच तर रूप आहे, इवलसे रूप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, आकाशाच्या वर आकाशाने ज्याच्यात लपंडाव खेळावा असं असणारं परब्रह्म ते आकलन करण्याची क्षमता निर्माण झाली। त्या नामाने जे नाम सद्गुरूंनी माझ्या कानात सांगितलं। सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तक देव जाणं ठेवला का तुकोबारे सांगतात।